म्हणत नाही, मागच्या पण म्हणा, सगळ्या म्हणा. हा, सगळ्यांचा एक आवाज आला पाहिजे असा. आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळी. वा वा, जय हो. काढी ते मी रांगोळी गोविंदा गोविंदा. तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. वा वा वा, धन्यवाद आहे तुम्हाला. सगळी टाळी वाजवा यांच्याकरता एकदा. वा, खरं इमानदारीने सांगा पुरुष मंडळी, असं वाटतं ना की ऐकत राहावं, ऐकत राहावं, असं गोड वाटतं त्यांचं ऐकायला. तुम्हाला असं वाटतं का तुमचे आवाज चांगले आहे का? आमचे विचार काहीच कामाचे नाही काही. आता आपली बारी आहे, आपला झेंडा खाली नका पडू की. तुम्ही थांबा आता. आपा आमचा बी आवाज कसा निघतो का. आपला झेंडा खाली पडू द्यायचा, टाळकरी सोडून, टाळकरी सोडून खाली बसलेल्या पैकी. आता मी पुढे म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी पाठीमागे म्हणायचं. सासू आणि सासरा दीर हा तिसरा. दोरी का दोरी एखादी. हमें तो आपलों ने लूटा, औरों ने कहा जब. जहाँ म्हैस पानी में डूबी थी वहाँ पाणी. जाऊ द्या. की तुम्हाला काय असं वाटतं का ते गाणार नाहीत, ते पण गातात, पण त्यांना वाटतं यांचा नंबर पुढे आहे बाबा, कशाला मागे खेचायचा नाही का. राहू द्या त्यांचाच पुढे म्हणून ते म्हणत नाही ना. असं जाऊ द्या. मला हे सुचवायचं आहे की महिला इतक्या गोड गातात आणि सहज जोडतात, त्या सहज जोडतात, पण गोड वाटतं त्यांचं ऐकायला. एक महिला, आमची जात्याचा गुरुधर्म आहे, त्याच्यावर बसलं की ते गावं लागतं. तर ते एक महिला तिच्या भावाकरता गाणं म्हणायची महाराज. माझा भाऊ गेला मुंबईला हो, माझा भाऊ गेला दिल्लीला, माझा भाऊ गेला पुण्याला हो, माझा भाऊ गेला सुरतला. दोन घरं पलीकडून एक मुस्लिम कुटुंब राहत होतं. ती मुस्लिम भगिनी बिचारी विचार करत होती, हिच्या भावाला हे मुंबईला पाठवते, दिल्लीला पाठवते, पुण्याला पाठवते, आपण बी आपल्या भावाला पाठवलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी हे लवकर उठली तिच्या दळण्याच्या वेळेत आणि तिच्या घराकडे यायला लागली. तिला पटपट यायला लागली. तिला वाटलं न जाणं हिचा भाऊ पुढे न निघून जाऊ. हिचं चाललं होतं, माझा भाऊ गेला मुंबईला हो, माझा भाऊ गेला दिल्लीला. ती आली, तिच्याजवळ उभी राहिली, पण तिचा प्रॉब्लेम असा होता की तिला मराठी पाहिजे तशी येत नव्हती. पण ती बुद्धिमान होती, चतुर होती. तिने हिच्या स्वरात स्वर मिसळला. हे म्हणे, माझा भाऊ गेला मुंबईला हो, माझा भाऊ गेला दिल्लीला, माझा भाऊ गेला पुण्याला हो, माझा भाऊ गेला सुरतला. ते म्हणे, तेरा बाई जिगर जिगर, तेरा बी बाई उदर उदर. याला म्हणायचं टलाटन हिंगण बेटा, याला म्हणायचं टलाटन हिंगण बेटा, म्हणजे असं जोडून टाकतात त्या स्वराचं. आता आम्ही दिंडी घेऊन जातो. आज त्याच आम्ही तारीखच घ्यायला गेलो होतो शेगावला. तुमच्या या रोडवरून आमची दिंडी जाते. गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही इथं थांबतो तुमच्या शेजारी. ते आम्ही ठरवलं, आता महाराजांशी बोलणं झालं, सुपेश महाराजही होती, बरीच मंडळी होती, की आमचा भंडारीत आम्हाला दुपारी जेवण राहतं. मग आम्ही ठरवलं की थोडं आपल्याला पुढे घ्यायचा टप्पा, तर आम्हाला तुमच्या गावात आमच्या मंडळीची व्यवस्था पाहिजे जेवणासाठी. एक 200-300 वारकरी राहतील त्याची. तो सुपेश महाराज हे जी मंडळी म्हणली की ठीक आहे महाराज, काही अडचण नाही, पण त्याच्यावर अजून आपण विचार करूया महाराज. म्हणजे त्या मंडळीचाही, कारण ते जर सोडायचं म्हणलं म्हणजे आमचा विचार चालला आहे की थोडा आम्हाला पुढे लांबायचा आहे, एक मुक्काम कमी करायचा आहे. आता ते बिचारे लोकांचा आग्रह राहतो, त्या माणसाकडे अन्नदान आहे, रोडवरच घर आहे भंडारीला. ते म्हणले आम्ही मरेपर्यंत आमचं अन्नदान आम्ही तुमच्या दिंडीसाठी देऊ. पण काही सगळ्यांच्याच विचारानं काही गोष्टी त्या ठिकाणी चालाव्या लागतात आपल्याला. थोडा प्रयत्न आहे आमचा. तर आम्ही दिंडी घेऊन जातो. तर आमच्या दिंडीमध्ये महिला ग्रुप असे गोड गोड भजनं म्हणतात. आम्ही एकदा पाणी पिण्यासाठी मागे थांबलो, पाठीमागे महाराज. तो गोड असं भजन चाललं होतं महिलांचं. एक महिला पुढे म्हणायची आणि बाकीच्या तिच्या पाठीमागे म्हणायच्या.
अरे अरे विठ्ठला तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. वा रे वा, म्हणजे काय जोडतील त्या काही सांगता येत ना. माझ्यासोबत एक मृदंगाचार्य चालत होता महाराजांचा. तो म्हणे महाराज चला ना पुढे. मी म्हटलं थांब रे जरा, हे पुढे काय म्हणते ते ऐकून जाऊ आपण. ते पुढे म्हणा की तुझी आठवण लैला येते म्हणून मी तुला मिस कॉल देते. सहज बोलतात पण धन्यवाद, मेरी उमर आपको लग जाय. सहज बोलतात पण ते गोड वाटतं. मला हे सुचवायचं आहे की सामान्य महिला जर इतकं गोड गाते तर मग ती जनाबाईचं भजन ऐकून जगाच्या मालकानं नाही का त्याला बोलून तो दळण दळण्याकरता येत होता. ते दळण चाललं. ब्रह्ममुहूर्त झाला, काकड्या करता वारकरी मंदिरात आले. मंदिरातल्या घंट्याचा स्वर जसा देवाच्या कर्णपटलावर आदळला. अरे वारकरी काकड्या करता आले, मी जर आता विटेवर दिसलो नाही तर मग गोंधळ होईल. भगवान परमात्मा धावत गेले आणि विटेवर जाऊन उभे राहिले. वारकरी समोर आले, गाभाऱ्याचं दार उघडलं. पाहतात तर काय परिस्थिती, देवाच्या खांद्यावर गोधडी. सुंदर ते ध्यान गोधडी खांद्यावर. खांद्यावर काय दिसली मला? गोधडी दिसली. तुमच्या गावात काय म्हणतात? गोधडी म्हणता का जावर म्हणता? वाकय. वाकय. वा जय हो. वाकय. असं वाकय तर वाकय. वाकय खांद्यावर दिसली. आता काही भागात जागा भागाची पद्धत वेगळी आहे. आमच्याकडे खानदेशात माणसं मेल्यावर जातात. तुमच्याकडे कसं काय? हो बापरे, जिथे असं जाऊ द्या. काही भागात तिला दमकोंडी म्हणतात नाही का? दमकोंडी म्हणतात ना काही काही भागात. गोधडी खांद्यावर बघितली की बाजूला केली, बघितलं तर अलंकार नाही. ऐका मंडळी, गळ्यात अलंकार नाही. देवाच्या गळ्यातले अलंकार चोरीला गेले. देवाच्या गळ्यातले अलंकार चोरीला गेले. फास्ट बातमी मंदिराच्या बाहेर आली. अख्ख्या पंढरपुरात बातमी पसरली. तुम्हाला जर एखादी बातमी फास्ट पोहोचवायची असली ना, कोणत्याच नाही का प्रिंट मीडियाला नाही का, कोणत्याच फेसबुकला, इंस्टाला, व्हॉट्सअपला कशालाच टाकायची गरज नाही. फक्त आमच्या माता मावलेल्या एखाद्या मावशीला म्हणावं, तुला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नका. इतकं फास्ट नेटवर्क आहे ते. जिथं जिओला रेंज येत नाही, जिओला तिथं सुद्धा बातमी पोहोचवतात त्या. इतकं फास्ट नेटवर्क आहे. असं त्या अख्ख्या पंचक्रोशीत बातमी पसरली. ते पंचायत भरली की देवाच्या गळ्यातले अलंकार चोरीला गेले. मग एक बहादूर, तो हुशार होता जरा, त्यानं डोकं लावलं. काय परिस्थिती होती? देवाच्या खांद्यावर गोधडी. ती गोधडी पंचायत मध्ये आणण्यात आली. ते वाकय वाकय पंचायत मध्ये आणण्यात आली. मग हे वाकय ज्याची त्याच्याकडे अलंकार. ऐका बरोबर, अलंकाराचा शोध नाही. कशाचा शोध? देवचंद महाराज वाकयचा शोध, गोधडीचा शोध सुरू झाला आणि तो जनाबाई पर्यंत जाऊन पोहोचला. जनाबाईला पंचायत मध्ये आणण्यात आलं. अगं तू चोरटी आहे, तू चोरी केली. जनाबाईने सांगितलं, अहो मी चोरी केली नाही. तो जगाचा मालक रोज माझ्याकडे भजन करण्याकरता येतो, दळण दळण्याकरता येतो. हा, त्याला का तेच काम आहे का? त्याला दुसरे काम नाही का? जनाबाईचं 100% 200% खरं होतं. पण या देशात खरं सिद्ध होण्याकरता 500 वर्ष लागतात. किती वर्ष? 500. काहींना रेंज आहे, काही आउट ऑफ कव्हरेज आहे. असं ते घोबडांची सभा घोबडांची. मग एक मुखानं ठरलं की हिनं चोरी केलेली आहे. मग पटकन वेळ नसल्यामुळे म्हणले हिला शिक्षा द्या. काय शिक्षा द्या? तर हिला सुळावर द्या. पंढरीच्या वाळवंटात सूळ देण्यात आला. मग आता सुळावर देणार तेवढ्यात आपल्याकडे तरतूद अशी, किती मोठा गुन्हेगार असला तर त्याला शेवटची इच्छा विचारली जाते. काय तुझी इच्छा आहे? तिने सांगितलं, मला एकदा त्या काळ्या विठ्याचं तोंड पाहू द्या. बरं ठीक आहे. घेतलं जनाबाईला, मंदिरासमोर गेले. म्हटले तुम्ही इथंच थांबा, मला आतमध्ये जाऊ द्या. जनाबाईनं असा कमरेला पदर खोला. धाड 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 तो रुद्र अवतार पाहून जनाबाईचा जगाचा मालक विटेवर थरथर कापू लागला. प्रचंड लालबुंद डोळे झालेले, असे केस विखुरलेले. धड 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 अशा जनाबाई जगाच्या मालका समोर आल्या आणि जे हात वर करून शिव्या द्यायला सुरुवात केली. अरे अरे विठामुळं मायेच्या कारत्या, तुझी रांडरंडकी झाली, सती सावित्री चुळाली. तुझे गेले मडे तुला पाहोनी काढ रडे. उभी राहून अंगणी शिव्या देत
ते दाशी जनिया. देव म्हणले अगं जने झालं काय? अरे तू का आमच्या मुळावर उठला? असा का